डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार आणि समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित पुणे ते मुंबई पदयात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली। क्रांतीचे प्रेरणास्थान क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्रांतीभूमीतून एक ऐतिहासिक अशी क्रांतिकारी पदयात्रेची सुरुवात होत आहे। ही पदयात्रा येत्या 24 जूनला मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी पोहोचणार आहे। आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तमाम या महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या सर्व शोषित पीडित जातींना एक नम्र आवाहन करीत आहे की आता नाही तर पुन्हा कधीच नाही, या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये निर्णय झाला पाहिजे। 1 ऑगस्ट 2024ला हा ऐतिहासिक निर्णय आल्यानंतर देशातील जवळजवळ 5 राज्यापेक्षा जास्त राज्यांनी या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी अथवा त्या संदर्भामध्ये कारवाई सुरू केलेली आहे। मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो, ज्याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्यांच्यामुळं हे आरक्षण मिळालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी महाराष्ट्र राज्य, आणि ज्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषणजी गवई हे देखील महाराष्ट्राचे थोर सुपुत्र असताना या ठिकाणी या पुरोगामी राज्यामध्ये, या फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये या शोषित पीडितांना त्यांना न्याय देण्यासाठी इतका विलंब का लागतोय, हा प्रश्न घेऊन ही पदयात्रा या क्रांतीभूमीतून आता मार्गस्थ होत आहेत। अनेक मान्यवर या पदयात्रेमध्ये आता सहभागी झालेले आहेत। याच वेळी पूर्वीची राज्याची राजधानी सातारा त्या ठिकाणी देखील मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा समाज पेटून उठलेला आहे। तो आता रस्त्यावर उतरत आहे। तो आता शांत स्वस्थ बसायला तयार नाही। माझं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारला, शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करून या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये या शोषित पीडितांचा आक्रोश आपल्याला परवडणार नाही, एवढाच इशारा मी या माध्यमातून सरकारला देत आहे। उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे। महिलांनी मोठ्या संख्येने या मुंबईला 24 तारखेला आलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय सांगा? एवढंच सांगेल की खरोखर आपल्या आबाकडे वर्गीकरण आहे, त्यासाठी आपल्या हक्काची लढाई आपण लढलं पाहिजे। आपण पाय मुंबईपर्यंत गेलं पाहिजे। मी एवढंच सांगू शकते की सगळ्या समाजाने आपण सगळं गोळे मेळेनी कुठलीच गोष्टीनं आपण जातभेद बघायची ना, आपण सगळी एकाच रक्ताचे आहे। आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे, अण्णाभाऊला भारतरत्न मिळालाच पाहिजे। ह्यासाठी माझ्या मुलाबरोबर ही सगळ्या समाजाची सगळा समाज त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, अण्णाभाऊंच्या सुनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। आम्ही सगळ्या समाजाच्या पाठीशी आहे, एवढंच मी सांगते। पुण्यातून सुरू झालेली ही पदयात्रा विविध शहरांमधून मार्गक्रमण करत 24 जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पोहोचणार असून तेथे तिचा समारोप होणार आहे। हक्क, न्याय आणि स्वाभिमानासाठीचा हा लढा असून मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी पदयात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। लहुजी वस्ताद साळवे या स्मृतीस्थळी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांच्या वतीने जे अबकड वर्गीकरण आरक्षणाविषयी आंदोलन सुरू झालेलं आहे। हे आंदोलन
या आंदोलनामार्फत मातक समाजाला वर्गीकरणातून आरक्षण मिळावे यांची ही प्रमुख भूमिका आहे. तसेच आमचं बहुजन रयत क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. तसेच येणाऱ्या भविष्यकाळात हा आरक्षणाचा विषय आला हा की जातीमध्ये संघर्ष अटळ आहे, परंतु येणाऱ्या भविष्यकाळात आरक्षणाचा मुद्दा हा जातीहीन न राहता आर्थिक निकषावरती तो काढला गेला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही जाती धर्माचा असला तरी गरीबाला आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे, अशी माझी या आंदोलनाच्या वतीने विनंती आहे. या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातीव सचिनभाऊ साठे यांनी लहुजी वस्ताद साळवे समाधीस्थळ ते मुंबई आझाद मैदान असा आरक्षण उपवर्गीकरण लाँग मार्च काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी विविध मागण्यांसाठी सचिनभाऊ या ठिकाणी रस्त्यात उतरलेला आहे. परंतु या आरक्षण उपवर्गीकरणाला अनेक समाजबांधवांनी अनेक लोकांनी विरोध केलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर विरोध तुम्ही समाजाला करू नका, विरोध तुम्ही आमच्या जातीला करू नका. तर तुम्ही विरोध करायचा असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला करा. कारण 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की आरक्षण उपवर्गीकरणाचा तिढा लवकरात लवकर त्या ठिकाणी सुटावा.